सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं मिरज मार्केट परिसरातील अनधिकृत अतिक्रमणं हटवली। आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे। मिरज मार्केटमधील बगीचा शेजारील अतिक्रमण हटवत असताना काही दुकानदारांनी पेट्रोल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना तसे करण्यापासून रोखण्यात आले आणि अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुढे चालू ठेवण्यात आली आहे। या ठिकाणी काही माजी नगरसेवकांनी सुद्धा येऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याची मोहीम पुढे चालूच ठेवली। महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाशेजारील बगीचाच्या जवळील अतिक्रमण काढण्यात आलं आहे। मिरज शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार असून नागरिकांना याबाबतची अगोदर सूचना देण्यात येत आहे। नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावीत, अन्यथा महापालिका अतिक्रमण काढेल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। मिरज कुपवाड महापालिका आयुक्ताच्या आदेशाने या ठिकाणी विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज महापालिका उपायुक्त आले होत्या, पण गेले 20 वर्ष झालं राष्ट्रीय पेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा म्हणून सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे। त्यामध्ये गाईडलाईन्स दिलेले आहेत की या विक्रेत्यांना लायसन्स द्या, त्यांना संरक्षण करा। आपण संरक्षण न करता यांनी डायरेक्ट येऊन कारवाई करण्यासाठी या विक्रेत्यांच्यावर कारवाई केला। यांचं पुनर्वसन गेल्या ठिकाणी ते अग्निशामकच्या समोर यांचं विक्रेत्यांचं दुकाने होती, त्यांचं पुनर्वसन म्हणून त्यांनीच महापालिकेने केलेलं आहे। आणि आज अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता मनमानी कारभार म्हणून या ठिकाणी विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आलेला आहे। जर असं झालं तर आम्ही हे सर्व विक्रेते आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही। आम्हाला आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे, त्या आयुक्त साहेबांनी समंजसपणाने बसून आमचं मार्गदर्शनाखाली तडजोड करावी।